हाय गाईस, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज मी मस्तपैकी होममेड कप केक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत, जी मी काही वर्षा अगोदर मी पण बनवायची. मला थोडीशी 5-6 वर्षाची गॅप पडली, पण मला पूर्ण रेसिपी लक्षात आहे. तर 4 ते 5 टेबलस्पून आपण मैदा घेऊया, 4 चम्मच पोह्याचे. म्हणजे मी सांगते परफेक्ट, पण काही कमी जास्त झालं तर काहीच फरक पडत नाही. केक तसाच बनतो जसा बनायचा. हे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं आहे. कोको पावडर डेअरी मिल्क असं लिहिलं आहे याच्यावर, आणि चांगला आहे. हा पण त्याच मापाने घ्यायचा. आणि 4 चमचे साखर पिसून, ती जास्त होते. काही पण सामग्रीवर खाली झाली तर काहीच नाही, केक जसा बनायचा ना तसाच आणि टेस्टी बनतो. तर असं काही नाही की माप एकदम परफेक्टच हवं, परफेक्ट नसतं तरी चालतं, मागं पुढं तेवढं होतच असते. खायचा सोडा आणि मी आधीच मीठ टाकलं खालतं. हा बेकिंगचाच मीठ आहे, मी म्हणजे वापरत असते हाच मीठ हमेशा, वेगवेगळं नाही करत. आणि एक साईडला बॉइल्ड पाणी पण ठेवलं आहे. हे दूध टाकून मिक्स करून घेतलं आहे आपण एकदम मस्तपैकी. आता सगळ्यात आधी रूम टेम्परेचर तूप थोडंसं गरम करायचं, त्याला रूम टेम्परेचरवर ठेवायचं. किंवा हा एकदम थोडंसं कोमट झाला की हा तूप त्याच्यात टाकून द्यायचं. तुम्ही तेल पण टाकू शकता, बटर पण टाकू शकता, दही पण टाकू शकता, असं काही नाही. साखर आहे ना, तर दही पण चालते याच्यात, दही पण टाकू शकता. कोको पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉफीची 2 वाली पुडी टाकू शकता, किंवा कोको पावडर मैद्याच्या ऐवजी तुम्ही याच्यात हॅपी बिस्किटचा पुडाही टाकू शकता. तर असं काही नाही की याच्यात जे मी टाकलं तेच, काही पण तुम्ही जे सांगितले ना ते पण टाकू शकता. दूधच्या जागी पाणी यूज होतो, मिल्क पावडर येते, त्याचा पण वापर होतो. तर माझ्याकडे दूध अवेलेबल असतं, सगळ्यांकडे दूध असतंच. तर दूध तर एकदम चांगलं आहे. दूध मी थोडं टाकून मिक्स करायचं. एकदम टाकल्याने काय होणार, ते गुटल्या होऊन जातात, मग त्या निघत नाही लवकर, तर ते कपकेकमध्ये चांगलं नाही वाटणार. असंच थोडं करून मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आणि दुधाच्या जागी जर पाणी असलं ना तर काही हरकत नाही, टेस्ट तीच येते, चव तीच येते. कारण मी पाणी पण टाकून बनवलेलं आहे. कोको पावडरच्या ऐवजी मी बिस्किटचा पुडाही टाकून बघितला आहे, तर मला माहिती आहे चव तीच येते, बस थोडेसे सामान बदलतात. आणि आम्हाला शाळेत सांगितलं होतं की याच्यात असं, तर मी बरोबर त्याच पद्धतीने केलं आहे, काहीच असं वेगळं नाही घेतलं आहे. आणि बटर सांगितला होता, पण मी तूप टाकला, कारण बटर आहे पण तो त्यात थोडा खारा असतो. मी मीठ पण घेतलं आहे याच्यात, तर हा केक गोडच्या जागी खारा ना बनवून जा म्हणून. आणि चांगलं मी असं मिक्स केलं आहे त्याला चोपडून, की याच्यात थोड्याशा पण गुटल्या नाही झाल्या पाहिजे. आणि वीफ मागून अशी बोटं टोचत होती बनायची, झालं का. तिचं एकच चालू होतं, ती केक शिजेपर्यंत तिने माझं डोकं खाल्लं, बनलं का नाही. जेव्हा बनलं ना तेव्हा तिने फक्त एक पीस खाल्ला, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही मैद्याच्या जागी गहूचा आटा पण घेऊ शकता, मी त्याची पण रेसिपी बनवली होती. आणि त्याच्यानंतर चांगल्याने याला मिक्स करत राहायचं, फेटत राहायचं. आणि एकच साईडने घ्यायची, कोणतीही साईड घ्यायची. मी म्हणजे असं कोणत्याही साईडने हात फिरवले ना केक फुलतोच, मला माहिती आहे. तुम्ही बघू शकता मी कशी फिरवत आहे हात इथून तिथून, तरी माझा कपकेक चांगला त्या कपच्या पण वरती जातो. बॅटरच्या पण लेवल असते, बॅटर जास्त असलं तर कपकेक पण फुलतो, बॅटर कमी असला तर कपकेक त्याच लेवलमध्ये फुलतो पण खालतच असते. तर मी सगळे बॅटर काहीच्यात कमी काहीच्यात जास्त टाकले आहे, तुम्ही बघू शकता आता पुढे. आणि दूध टाकून चांगलं फेटून घेतलं आहे. आणि एवढं फेटायचं की एकदम बॅटर एकदम स्मूथ झालं पाहिजे. आणि हे मी ऑनलाईनवरून ऑर्डर केलं आहे, फ्लिपकार्टवरून. 85 रुपीजचे 6 पॅक आहे. एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटले मला ग्रोसरीच्या शॉपिंगमध्ये. आणि असेच खूप चांगले फ्लिपकार्टवर ग्रॉसरीमध्ये भेटतात. चॉपर हे मी तिथूनच ऑर्डर करते जास्तीत जास्त, तर मला माहिती आहे. आणि त्या कटोरीतलं उरलेलं तूप होतं ना, तेच मी याच्यात लावलं की जेणे हे चिपकू नये. फर्स्ट टाईम मी हे कपकेकचे बॉल आहे ना ते यूज करत आहे. नेहमी मी चहाचे प्लॅस्टिकचे कप येतात ना कागदाचे, तेच यूज करत होते. आणि जर्मलचे पण येतात एक ओव्हन बॅगमध्ये, ते यूज करायचे. जर्मलचे पुरत नाही, खूप जास्त झंझट आहे, चिपकून जातात. बघू शकता मी त्याच्यात थोडं जास्त टाकलं आहे, याच्यात कमी, कारण ते कपकेकचा आकार माहीत पडतो.
आणि एक डेअरी मिल्क चॉकलेट घ्यायची. तुम्ही डार्क चॉकलेट घेऊ शकता, पण डेअरी मिल्क चॉकलेट ना खायसाठी पण चांगली आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटते. तर मी तर डेअरी मिल्कच घेतली, कारण डार्क चॉकलेट ना फ्लिपकार्टवर 350ची होती. ही चांगलं आहे, 10 रुपयात मस्त बनते. आणि सगळ्याच्यात ना टाकून द्यायची. मी सगळ्याच्यात एक एक पीस टाकले आणि त्याच्यानंतर असे थोडेसे डीप करायचे आणि ते आपापच खाली चालले जातात चॉकलेटचे पीस, कारण हेवी असल्यामुळे. आणि हे चांगल्याने टाकून द्यायचे. आणि मी काय केलं, एक साईडला पाणी गरम ठेवलं, त्याच्यात 2 पॅक ठेवले आणि याच्यात एक मला वाटलं जळणार की काय, पण नाही, मस्तपैकी याच्यात केक बनलं. बस फरक एवढा आहे, हे वरतून ना मिठाच्या याच्यात जो आपण स्टीम केलं म्हणजे ठेवला ना, तो वरतून असा सॉफ्ट होता आणि जो पाण्याच्या याच्यावर केला ना, तो थोडासा असा मऊ होता. आणि याच्यावर मी खलबत्ता ठेवला, कारण शाळेत जेव्हा शिकवते तेव्हा मॅडमने सांगितलं होता केक कढईत ठेवला, त्याच्यावर तर ताट ठेवायची आणि त्याच्यावर तर खलबत्ता किंवा भारी सामान ठेवायचं. मी पण तेच केलं आणि बघू शकता मी 10 वेळा उघडून पाहत होते बनलं का नाही, कारण फर्स्ट टाईम बनवत आहे किती वर्षानंतर. तर तुम्ही समजू शकता स्वतःवरही भरोसा नसते बनणार का नाही. तर मग मी तसा हॅपी बिस्किटचा पुडा पण आणला होता, तुम्ही तिथेच ठेवलेला बघू शकता. आणि बघू शकता किती सुंदर शिजत आहे. असंच आता साईडमध्ये आपण बॉईल्ड याच्यासाठी ठेवू, बॉईल्ड पाण्यावर ठेवू. आणि बघू शकता त्याच्यानंतर मी थोडंसं चाकू टाकून पाहिलं की शिजले का. तर मग माझ्या लक्षात आलं मधात तर डेअरी मिल्क चॉकलेट आहे, तर त्याच्यात तर लागून येणारच. तर साईडमध्ये केलं, हे पूर्णपणे शिजले होते आणि खायला पण खूप चांगले लागले होते. आणि साईडमध्ये आता बॉईल्ड पाणी पण झालं होतं, तर मी काय केलं, त्या कढईत पण 2 कप ठेवले आणि ती या साईडला ठेवली, कारण की ही साईड या साईडची शेगडी ना थोडी मोठी आहे, तर लवकर स्टीम होतं. आता हे पाणी बॉईल्ड झालं, तर मग मी सगळे झाकून ठेवले होते. आणि बघू शकता पिंक आणि रेड हे पाण्याच्या बॉईलमध्ये स्टीम करायला ठेवले होते आणि बाकी आपण त्याच्याकडे. आता याच्यात ना तेच केक मस्तपैकी बेक होत आहे. तर हे रेडवाले तुम्ही बघू शकता, हा ना स्टीम केला आहे पाण्याच्या उकळत्या पाण्यावर जाळी ठेवून, प्लेट ठेवून, आणि कट करून पहा मस्तपैकी क्रीम बाहेर येत आहे चॉकलेट. खूप आणि खायला पण एवढे चांगले लागत होते ना, असं वाटलंच नाही की किती वर्षानंतर बेकिंग केली, म्हणून असं वाटलं असतं रोजच करते मी बेकिंग. आणि तुम्ही पण नक्की बनवून पहा. जर तुम्हाला असं वाटत असेल की घरात जे सामान आहे त्याच्यावर कसं केक बनवायचं, त्याची पण मी रेसिपी टाकेन नक्कीच. आणि त्याच्यावर मी चॉकलेट सिरप टाकलं, आणि चॉकलेट सिरप बेसिक आहे, 5 रुपयाच्या पुडीपासून भेटतं, पण मी ना हे याच्यासाठी आणते कारण कशावरही चांगलं वाटतं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा, कमेंट करा कसं वाटलं, बनवून पहा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. अजून पुढे नवीन रेसिपीसोबत भेटूया.